माय बस की आता खातो की मी माझ्या का आता मायच्या हातचा घास बी जाई ना. हा सहज काय नाही तर काय नाही तुला हा नाही का तुझ्या हात खायला. हा एवढा मोठा झालायस ना व अरे मग कर की लगीन आणखी सून घरात. तू आलीस का परत सुनवर त्यापर्यंत तूच भावी मला. लहान आहेस काय आता एवढा मोठाच्या मोठा झालास पण लग्नाचं नाव नाही. अरे नातवाला खेळवायच्या वयात ही कामं करून हाताची कांडकं पडायला लागलेत बाजी. यावं का चिमणाची ना तुम्ही या की. बरं झालं तुम्ही आलात ते. हवं लग्न करणं किती महत्वाचं असतंय हे समजवा तुम्हीच त्याला. माय गप्पच घ्या. या वक्ताला कसं येणं केलं ते जरा तुला महत्वाचं सांगायचं होतं. अहो सांगा बाई माझं काय ऐकू ना तुमचं तरी ऐकतो काय बघा. माय गप्प बसती का तू. तुम्हालाच गप्पा बशी आशा सुट ना आणि देव भेट ना. तुम्ही या आपण बाहेरच बोल. बोला. घडली गोष्ट कोणाला समजता उपयोगी नाही. तुझ्यावर विश्वास ठेवून सांगतो. अजिबात कोणाला समजणार नाही. बाजीचा शब्द. आज बाहर निकाल मुझे यहाँ से. थक गया उस जहन्नुम में. बाहर निकाल. खा. कितना सोना चाहिए. कितना सोना. अशरफियों से तोल दूंगा तुझे. अशरफियों से. भाईजान जहन्नुम मध्ये पोचला तुझा. तूही जायची तयारी ठेव. यकीन नहीं हो रहा. हाँ कल तेरे घर पे बहुत सारे सिक्के पहुंच जाएंगे. बाहर निकाल मुझे यहाँ से. बाहर निकाल. बाहर निकाल. सोन्याच्या मोहराने भरलेली हुंडी मला घराच्या दारात मिळाली. चेहरा मेला आणि तरी एवढ्या मोहरा येत आहेत म्हणजे खचितच याच्या मागे अजून कोणीतरी मोठी व्यक्ती आहे. मी आधी कोतवाली त्याची नोंद करणार होतो पण मग माझ्या मनात एक विचार आला म्हणून मी तुझ्याकडे आलो. कसला विचार. जर का लोहाच्या पाळण्याची सोय आपण केली तर तो खेळणीवालीला जाऊन नक्कीच भेटेल. आणि या मोहरा पाहता ती खेळणीवाली बाई साधी नाही हे लक्षात येत. पुण्यावरचं संकट अजून टळलेलं नाही. फार मोठं षडयंत्र रचलं जात आहे. कोतवालाला खबर दे. ते म्हणतील तसं करू. माझ्याही मनात तोच विचार आला होता पण कोतवाल कामानिमित्त सुरतेला गेले. बाकी कोणाला सांगण्यात हशील नाही. कोतवाला नंतर विश्वासू तूच. तुम्ही लोहाला झुलवत ठेवा. कोतवाल सुरतवून आलं की त्यांना विचारून ठरू. कोतवाल सुरतेला गेले ही संधी साधायची असेल गनिमांना आणि जर का ते परत आले आणि मी त्यांना हो म्हणालो तर त्यांचा त्याच्यावर विश्वास बसणार नाही. तेव्हा जर ही संधी घ्यायची असेल ती आत्ताच. पण मला समजतंय बाजी.
पण गजाननावर माझी नितांत श्रद्धा आहे आणि त्याचा चोरी गेलेला हार परत मिळावा म्हणून मला ही नामी संधी वाटली. पण तू नाही म्हणत असशील तर या मोहरा मी कोषागारात जमा करतो. पण एकदा का ती खेळणीवाली आपल्या हातून निसटली तर मग गजाननाचा चिंतामणी हार सापडणं खचितच. थांबा. खेळणीवाली जर खरंच चोर असेल तर मग तिनं मला का वाटलं? शेरात तिला का मारत होता आणि आता ती लोहाला का सोडवते? बाजी, हे फार मोठं षडयंत्र आहे हे नक्की. जोपर्यंत ती खेळणेवाली आपल्याला सापडत नाही तोपर्यंत आपल्याला कुठल्याच प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही आणि पुण्यावरचं संकटही टाळणार नाही. खरं आहे तुमचं. काम फार जोखमीचं आहे बाजी. त्या खेळणीवालीला धरायसाठी कुठली बी जोखीम घ्यायला तयार आहे बाजी. म्हणजे लोहाला सोडायचं नाही, सोडल्यासारखं करायचं. उद्या त्या खेळणीवालीच्या मुसकी आवळणारच योगाची. बऱ्या बोलून हाती आली तशी, नाही तर जीव घ्यायची खुद्द कोतवालांची आज्ञा आहे मला. उद्या खेळणीवाली बाजीपासून वाचणार नाही म्हणजे नाहीच. ते मला जरा तुमच्या संगत बोलायचं होतं एकट्याला. तुम्ही शेराला मारलं, लई पराक्रमी तुम्ही, म्हणून का आमच्या हिराला रडवायचं? नाही नाही, अजिबात नाही. बाजी एखाद्याची मान मोड, पण मन मोडणार नाही कुणाला. मग अक्का असंच म्हणाल तर म्हणत काहीतरी बोलत असते. काय बोलत असती, कुणा संकट काय माहित. मी आजीला पण विचारलं तर तो म्हणला माणूस लय विचार करत असेल रोत असं कधी कधी. चिचोक्या बाहेर ये लवकर. आता ही शेवंता मावशी का बोलवती मला? जा बघ. थांब. हिरा, हिरा, कसला विचार करते? किल्लेदारांचा नाही. मनात विचार आणि हातावर चटक. नाही, ते चुकून धूप पेटवताना अचानक कोळसा हातावर आला. आणि तो तसाच हातात धरलास? नाही, तसं नाही. कोळसा हातावर पडला तर पटकन हात बाजूला होतोय रे, हात भाजत नाही. नवसाचा दिवा पेटवला होतास ना हातावर? नाही, खरंच चुकून झालं छब्बू मामा. चुकून नाही झालं हे रे. तू हे कशावरून म्हणतोस छब्बू मामा? तू सुद्धा का? तू कशाला केला होतास नवस? बारका असल्यापासून मी जरा नाजूकच. सगळ्यांना कौतुक वाटायचं, मुख्यावर मुखी घ्यायची सगळी. जसजसं मोठं होत गेलो तस तसं नाजूकपणा खटकायला लागला माझं. मग हळूहळू चिडवणं सुरू झालं, पुन्हा धड इकडचा ना तिकडचा. ते ऐकून काळ झाला घर पडायची ग. रोज रातच्याला आसवांनी हातरून भिजून जायचं माझं. मला काय होतंय मी हे सांगणार तरी कुणाला? एक दिवस देवासमोर बसलो, हातावर दिवा पेटवला आणि तसाच धरला आणि म्हणलं, देवा नग जिन नग, ये मला तुझ्या जवळ बोलू. हात भाजून दिवा इजला,
देवानं हो किचू नाही केलं. माझी एवढी किळस वाटत होती, तुम्हाला जन्माला तरी का घातलं. शबू मामा, भाजलेला हात कितीतरी दिस दुखत होता. काही दिवसांनी चटका बरा झाला ग. आणि काळजाला होणारी चटक ते सहन नव्हतं होत. हळूहळू त्याची बी सवय करून घेतली. आता कुणी बी काय बी बोलू द्याच्या बोला, काय फरक नाही पडत. शबू मामा, तू माझा मामा आहेस. मी तुला कधीच दुखावणार नाही. तू कुठचा याचा नाही फरक पडत मला. अगं पण मला फरक पडतो की. माझ्या हिराच्या हाताला चटका बघून माझा जीव खालीवर होतो बघ. माझा नवस पुरा नाही झाला, पण तुझा होणार बघ. सांग की काय नवस बोलली होतीस देवाला? मी कुठं? असा नवस कुणाला सांगू नये. ते सोड, शिलेदार काय म्हणलं? तू का रडत होतीस? मी कुठं? शिलेदार खोटं नाही बोलायचे. तू एवढ्या घाईघाईत सकाळी गेली होतीस, त्यांची गाठबीट घेतलीस. नक्कीच काहीतरी झालं असणार. खुशीची आठवण होती नाही? वाटलंच मला. कुणी का आगाव बोललं तर माझी हिरा चांगला इंगा धावती त्यांना. खुशीचीच आसू असणार ती. शबू मामा, शिलेदारांना काहीच कळत नाही माझ्या मनातलं. काहीच कळत नाही म्हणजे अक्कल नाही म्हण की. कसं व्हायचं ग मग? कळत नाही म्हणजे फार साधे भोळे आहेत ते. बघा किती कौतुक शिलेदारांचं. अगं मग बोलायचं सोडून भाव का खातीस? तीच तर चूक झाली. आता काय करू? हे बया, मी काय सांगू? मी माझ्या मनाची कवाडा कवाच बंद करून घेतल्यात. हे तुझं मन जाणू आणि त्यांचं मन जाणू. मला काय विचारती? पण ते काहीच सांगत नाहीत ना. मग ते त्यांच्या मनाला विचार. हो, हेच करते. उद्या विचारतेस त्यांना देवळात. देवा गजानन, आज पहिल्यांदा कोतवालासनी न सांगता पाऊल उचलतो. रोहाला सोडणं चुकीचं आहे, पण त्या खेळणीवालीला धरायचं ते करावंच लागतं. होय, तुमचा चिंतामणी हार परत मिळवायचा आहे. पुण्यावरचं इगिन टाळायचं. ती खेळणीवाली मला गावाला असा आशीर्वाद द्या गजानन. तुम्हाला काही बोलायचं आहे का माझ्याशी? मला नाही. नाही, थांबलात म्हणून विचारलं. नाही. मग काल काही बोलायचं होतं का एकट्यानं? मला नाही. म्हणजे काल खोटच बोललात वाटतं माझ्याशी. नाही, बाजी कधीच खोटं बोलत नाही. मग नाही म्हणजे काल तुम्ही मुसमुसत होता. काळजीत होतं का कसले? नाही. नाही म्हणजे ते रडत गेलं म्हणून मला तसं वाटलं. नाही, ते काल ते जरा धूळ गेली होती माझ्या डोळ्यात. पण तुम्हाला माझ्याशी काय बोलायचं होतं एकट्यानं? नाही म्हणजे तसं काय नाही. मग कसं? एवढे शिलेदार असून घाबरताय? कमाल आहे बाबा. नाही, बाजी कधीच कुणाला घाबरत नाही. मग सांगा ना. नाही म्हणजे दादाजी म्हणले
काल तुम्ही चिडला रडला नाही म्हणजे नाही घाबरू नका, स्पष्ट सांगा. नाही नाही बाजी नाही घाबरत कधीच कशाला. मग असे तुटक तुटक का बोलताय? ते तुम्हाला बघितलं की जीव घाबरवतो माझा. का? मी काही भूत आहे? भूत असता तर धूत अजून 4 मिनिटं चितक्याला असता. पण तुम्ही मी काय? नाही म्हणजे तुम्ही नाही मी जाऊ द्या. हे निवालेलं झाल्यावर सांग. म्हणजे आज ती खेळणीवाली माझ्या दात सापडणार बा. काय? कशी? हे गुपित असं सांगायचं नसतं. खेळणीवाली दातल्यावर सांग. आणि मला काय सांगायचंय ते बी सांगतो तुम्हाला. चला येऊ का? गुपित? कसलं गुपित कळलंय शिलेदारांना? चिमणाजीराव माझं ठरलंय. आपण ही कामगिरी पार पाडायची. खेळणीवालीच्या मुस्कावळ्याला खुद्द कोतवालाने सांगितलं तेव्हा त्यांची अपरोक्ष कामगिरी करायची झाली तरी आपण ती करू. गजाननाचा हार आणि खेळणीवालीच्या रूपातील पुण्यावरील संकट दोन्ही हाती आलं पाहिजे. आपण लोहाला चावडीच्या कोठडीतून हाडावरच्या कोठडीत हलवायचं म्हणून मी बाहेर काढे. तोवर तुम्ही 4 नेमबाज तयार ठेवायचे. मी लोहाला सोडला की तुम्ही त्याचा पाठलाग करायचा. लोहा खेळणीवालीकडे पोचला की तुम्ही त्या दोघांना झडप घालायची. आणि तो तिथे जाईल. जाणारच. शेरा मेलाय म्हणजे लोहा खेळणीवाली कडच जाणार. ठीक आहे. लोहाला तू एका ठिकाणी नाहीत, पण त्याला अजिबात संशय येता कामा नाही. मी आणि नेमबाज तुझ्या मागेच असतो. तू ठरलेल्या ठिकाणी त्याला सोडलं की मग आम्ही एक इशारा करू. हा चालतंय. बाजी, काम फार जोखमीचं आहे. तू नसतास ही जोखीम मी पत्करली नसती. बाकी कोणावर माझा विश्वास नाही. आणि जर का काही गडबड झाली तर अनर्थ ओढवेल. पुण्यावर येणाऱ्या संकटापेक्षा दुसरं काहीच मोठं नाही चिमणाजीराव. तुम्ही फक्त माझ्या मागावर राहा, बाकी मी बघतो. आणि या मराठी दौलतीसाठी कुठली बी जोखीम घ्यायला तयार आहे बाजी. ही मोहीम फार गुप्तपणे पार पडली पाहिजे एवढं लक्षात ठेव. तुम्ही काहीच काळजी करू नका. शाबास बाजी.